वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रव्याचा असा मस्त नाश्ता तयार करणार आहोत, रव्याचा उत्तप्पा। चला तर मग सुरुवात करू। एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी इकडे आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा आपण टाकून घेऊ। रवा बारीक घ्यायचा आहे। आता त्याच वाटीने आपण अर्धा वाटी दही टाकू आणि थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला पाणी लागणार आहे अजून। मिक्स करून घेतल्यावर आता आपण थोडंसं आणखीन पाणी टाकू यामध्ये। पाणी टाकल्यावर पुन्हा मिक्स करून घेऊ आपण एकसारखं। सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। दही, पाणी आणि रवा एकजीव झाला पाहिजे। रवा आपला पूर्ण भिजलेला आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवू, 20 मिनिटं रव्याला भिजून घेऊ। आता 20 मिनिटानंतर मी थोडासा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडासा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यावर तुम्ही याच्यामध्ये बारीक कट करून गाजर टाकू शकता, तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता। हे सगळं आपण आता याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे आपल्याला। थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मिश्रण तयार करायचं आहे। जसं आपल्याला उत्तप्प्याला मिश्रण लागतं तसं आपण हे मिश्रण तयार करणार आहोत। पाणी जास्त लगेच टाकायचं नाही आहे, एकदम थोडं थोडं करूनच टाकायचं आहे, नाहीतर खूप पातळ झाल्यावर आपला उत्तप्पा नीट होणार नाही। आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतले मी। पुन्हा एकजीव करू आपण। थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता परत एकत्र हलवून घेऊ सगळं। मीठ मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। अर्धा तास भिजवल्यामुळं आपला रवा असा 20 मिनिटं भिजवल्यामुळं आपला रवा असा फुललेला असतो आणि नंतर मग करायच्या वेळेस आपण हे भाज्या वगैरे मिक्स करून मिश्रण तयार करून लगेच उत्तप्पे तयार करायला घेतले की होतात छान। आता मी डोश्याचा तवा गरम करून घेतला आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये। आता त्यावर आपण हे 2 पळी तयार केलेलं मिश्रण टाकून घेऊ, गोलाकार फिरवून घेऊ। गॅस मोठाच ठेवायचा आहे। एकदा टाकल्यावर त्याच्या उत्तप्पा टाकल्यावर आपण गॅस मीडियम करायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। गॅस मीडियम केला आहे। आता वरतून जरा उत्तप्पा सुकला की आपण पलटी मारून घ्यायचा आहे। आता यावेळेस आपण गॅस मीडियमपासून आता फुल करायचा आहे। गॅस मोठा केला की दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून होतो। बघा, खरपूस असा भाजला गेलेला आहे उत्तप्पा। छानपैकी दोन्ही बाजूनी भाजला आहे। अशा प्रकारे हे रव्याचे उत्तप्पे आपण सगळे करून घेऊ। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।